गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकर प्रभुदिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रू का जैसा अधमोत्तम प्रकाशा माजी न म्हणे। ऐसा अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे। गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभी भवे। जो ओखटेनी नागवे विषादासी ऐसा हरिख शोक रहितू। जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा। का कुर्मजिया परी वाईला अवेव पसरी। ना इच्छा वसे यावरी आपुले आपण। तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती। तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे। पौर्णिमेचा चंद्र किंवा पौर्णिमेच्या पूर्णचंद्राचा प्रकाश जसा सर्व प्राणी मात्रांना मिळतो तो प्रकाश देत असताना चंद्र कधीही अधम उत्तम असा प्राण्यांमध्ये भेद करीत नाही। त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांशी जो सारखा वागतो ज्याची समदृष्टी काही जीवांपुरतं मर्यादित नसून अमर्याद अशी आहे। यच्च यावत प्राणीमात्रांचे ठिकाणी जो दयाद्र भावाने वागतो किंवा दयाद्र असतो आणि अशा प्रकारे असलेले ज्याचे चित्त हे कधीच कोणत्याच परिस्थितीमध्ये विषम होत नाही, मनाजोगे झाले नाही अथवा मनाच्या विरुद्ध झाले म्हणून ज्याचे चित्त कधीही खेद व्यक्त करत नाही, पूर्ण ब्रह्मबोध झाल्यामुळे जो असा हर्षशोक रहित असतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणता येईल। आणि भगवंत हे सगळे कारण सांगताना, हे सगळे गुण सांगताना हे गुण ज्याच्या अंगामध्ये आहेत तोच खरा स्थितप्रज्ञ होय असं अर्जुनाला पटवून देण्याचा प्रयत्न करतात आहेत, त्याला सांगतात आहे। कासव ज्याप्रमाणे वाटेल तेव्हा त्याला निसर्गाने दिलेले जे अवयव आहेत ते अवयव त्याला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला ते लपवलेले अवयव तो बाहेर पसरवतो आणि पुन्हा त्याच्या इच्छेने तो ते पोटात ओढून घेतो किंवा पोटात लपवतो। त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात
त्याची बुद्धी स्थिर झाली असं तू समज, असं भगवंत अर्जुनाला सांगतात आहे. यः सर्वत्र नभिस्नेहा, स्थित प्रज्ञ पुरुषाचे कुठेही प्रेम अजिबात नसते. आणि या वचनाने भगवंतांनी संपूर्ण विषय प्रेमाचाच निषेध केलेला आहे. आत्मप्रेमाचा निषेध केलाय का? तर नाही. मग विषय प्रेमाचा निषेध भगवंतांनी सगळीकडे केलेला दिसतोय. विषय कितीही श्रेष्ठ असला तरी सुद्धा खोटा व तुच्छ असल्यामुळे जे ज्ञानी लोक आहेत त्याला त्याचे प्रेम वाटत नाही. पण आत्मा हा परमप्रेम रूप असल्यामुळे आत्मप्रेम हे कधीही नाहीसे होत नाही. त्याप्रमाणेच सगुण भगवंताचे प्रेम हे सुद्धा सगुण भगवान आत्मरूपच असल्यामुळे त्याचे प्रेम, त्याच्याबद्दलचा प्रेममय भाव हा ज्ञानाला असतोच असतो. ज्याला सगुण परमात्म्याचे प्रेम राहणार नाही त्याला पूर्ण ज्ञानीच म्हणता येणार नाही. मग तो पूर्ण ज्ञानी होणार कसा? विषया विनी वर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. अन्नादी आहार न घेणाऱ्या पुरुषांची इंद्रिये विषयापासून परावृत्त होतात, पण त्यांच्या विषय वासना निवृत्त होत नाही. ही विषय वासना केव्हा निवृत्त होते हो? तर ज्या वेळेला ब्रह्म साक्षात्कार होतो, तो ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतरच ही विषय वासना निवृत्त होते. आता अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कवतिक, या विषयांते साधक त्यजिती नियमी. श्रोत्रादी इंद्रिये आवरिती, परी रसने नियमू न करीती. ते सहस्त्रधा कवळीजती, विषयी इही. जैसी वरीवरी पालवी कुडीजे, आणि मुळी उदक घालीजे. तरी कैसेनी शत्रू निपजे तया वृक्षा. तो उदकाचेनी बळे अधिके, जैसा आवळेनी अंगे फाके. तैसा मानसी विशो पोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू नये रस हटे. जे जीवन हे न घटे, येणे वीण. मग अर्जुना स्वभावे, ऐसिया ही नियमाते पावे. जेई परब्रह्म अनुभवे, होऊनी जाईजे. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती. जई सोहम भाव प्रतीती, प्रकट होय. अर्जुना, आणखी एक गंमत ऐक. भगवंत म्हणतात आहे अर्जुनाला की अर्जुना आणखी एक गंमत ऐक, की जे साधक पुरुष इंद्रियांना आवरून घेऊन विषयाचा त्याग करतात, श्रोत्रादी इंद्रिये आवरतात आणि नुसते आवरून घेत नाही, तर त्यांना विषयाकडे धावू सुद्धा देत नाहीत. पण रसनेंद्रिय जी जिव्हा, तिचं मात्र नियमन करीत नाही. आणि ते नियमन न केल्यामुळे हजारो प्रकारांनी इंद्रियांच्या आणि विषयांच्या तडाख्यात जातात.
त्यांच्याने विषय जिंकवले जातच नाहीत. ज्याप्रमाणे झाडाची वरवर छाटणी केली आणि त्याच्या मुळाशी पाणी घातले तर ते कसे नाश पावेल बरे? त्याला जसे जसे पाणी मिळत जाईल तसे तसे त्याला आणखी चौफेर पालवी फुटून ते वाढायला लागतं. त्याप्रमाणेच रसनेंद्रियाचे द्वारा मनाला ज्या वेळेला पुष्टी प्राप्त होते त्यावेळेला मनामध्ये सतत विषयाचेच ध्यान बळावत असते. असे असले तरी इतर इंद्रियांचे विषय सेवन जसे तोडता येते तसा हा रसनेंद्रियांचा विषय सर्वथा तोडता येत नाही आणि तो तोडू सुद्धा नाही. कारण जर तो तोडला तर त्या वाचून त्या साधकाला, त्या प्राण्याला जिवंत राहता येणार कसे? आणि जिवंत जर तो राहत नसेल तर मग ज्ञानप्राप्ती कशी करता येईल? अर्जुना, जेव्हा साधक अनुभवाने परब्रह्म स्वरूप होऊन जातो तेव्हा रसनेंद्रियांच्या विषयाचेही नियमन होत असते. जेव्हा मी ब्रह्म आहे अशी प्रतीती मनात ठसते तेव्हा मग शरीर भाव किंवा मी म्हणजे देह हा बुद्धीचा शरीर भाव नाहीसा होतो व ही देह बुद्धी नाहीशी झाली की इंद्रियांना विषयांचा आपोआप विसर पडतो. यततो ह्यापि कौंतेय पुरुषस्य विचश्चिताः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनाः. हे अर्जुना, इंद्रिये फारच बलवान आहेत. कारण मन आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानी पुरुषांचं मन हे देखील इंद्रिये बलात्काराने आपला स्वाधीन करतात. एरवी तरी अर्जुना, हे आयाने साधना जे जे रहाटताती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी. जे मनाते सदा मुठी धरुणी आहाती. तेही कीजती कासावीसी. या इंद्रियांची प्रौढी ऐसी. जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे. मग आकळीती स्पर्शे इंद्रियाचे. तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये. ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. अर्जुनाला भगवंत म्हणतात आहे की इंद्रिय ही फार बलवान आहेत. कारण ज्ञानी पुरुष मन आवरण्याचा प्रयत्न करतात पण पुरुषांचे मन म्हणजे ज्ञानी जे पुरुष आहे यांचं मन देखील ही जी इंद्रिय आहेत ही बळाने बलात्काराने आपल्या स्वतःच्या स्वाधीन करून घेत असतात. अर्जुना, आपण पाहू गेलो तर इंद्रियांचा निग्रह कोणत्याही साधनाने साधता येत नाही. जे साधक इंद्रियांच्या निग्रहाचे जतन करण्याकरता दिवस रात्र अहिर्निश प्रयत्न करतात,
ज्यांच्या ठिकाणी इंद्रियांच्या निग्रहाचा अभ्यास एक सारखा गस्त घालत असतो आणि ज्यांनी आपल्या स्वभावात यमनियमांचे कुंपण घातलेले आहेत आणि अशा रीतीने मनाला आपल्या मुठीत ठेवण्याचा जे आटोकाट प्रयत्न करतात असे पुरुष देखील ज्याप्रमाणे धनावर असलेले पिशाच हे मांत्रिकाला सुद्धा भ्रमा उत्पन्न करतात, भ्रमाने भुलवतात, त्याप्रमाणेच हे सर्व लोक इंद्रियांकडून व्याकुळ केले जातात. अशी ही इंद्रिये अत्यंत बलवान आहेत, अत्यंत बलिष्ठ आहेत. बघ, रिद्धी सिद्धीच्या योगाने विषयाची प्राप्ती होते व अशा रीतीने प्राप्त झालेल्या त्या विषयांचा व इंद्रियांचा या दोघांचा संबंध झाला की मन हे त्या विषयाकरता अत्यंत व्याकुळ होते आणि अशा तऱ्हेनेच विषय आणि इंद्रिये यांच्या संधीमध्ये मन सापडतं आणि मग त्या मनाकडून अभ्यास कसा होईल? त्या मनाकडून अभ्यास होतच नाही आणि मग ते अडून बसते. असा या मनावर आपल्या सर्व इंद्रियांचा जबरदस्त असा पगडा आहे. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पराः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिताः. जो सर्व इंद्रियांना विषयापासून आवरून घेतो आणि माझे ठिकाणी मन एकाग्र करतो व मीच पूर्ण परमात्मा आहे असे जाणून हृदयामध्ये माझेच ध्यान करतो आणि अशा रीतीने ज्यांनी आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन करून ठेवलेली आहेत त्यांचीच बुद्धी स्थिर झाली हे जाणलं पाहिजे. म्हणून ऐके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया तोची तू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू जो माते हृदयांतू विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतूची हा पाही संसारू असे जैसा का विषयाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता. म्हणून अर्जुना ऐक, सर्व विषयांच्या सुखाची इच्छा सोडून दिली किंवा विषयात सुख आहे ही खोटी बुद्धी सोडून दिली आणि ही बुद्धी सोडून दिल्यानंतर जो कोणी या इंद्रियांच्या विषय प्रवृत्तीचा नाश करून इंद्रियांचाच नाश करतो, अर्जुना ज्याचे चित्त कुठल्याही प्रकारच्या विषय सुखाने मोह पावत नाही असा पुरुष योग निष्ठेला योग्य असतो. हे तू समजून घे. जो पुरुष योगयुक्त असतो तो
अखंड आत्मबोधयुक्त असतो आणि आपल्या हृदयामध्ये मी जो परमेश्वर, त्या मला तो कधीही विसरत नाही. एरवी बाहेर विषयांचा संबंध सुटला असला, पण अंतःकरणात जर का थोडी तरी विषय सुखाची इच्छा असली तर मात्र संपूर्ण संसारच त्याच्या ठिकाणी आहे असं समजलं पाहिजे. कारण काही एक त्याचे सुटले नाही, त्याचे सगळे लक्ष हे विषयांमध्ये आहे, संसारामध्ये आहे, असा त्यातून अर्थ उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब जरी पोटात गेला तरी तो जसा सर्व शरीरभर पसरतो आणि त्याचे कारण निश्चितपणे मृत्यू येतो, त्याप्रमाणेच या विषयाच्या सुखाचा परिणाम आहे. विषयामध्ये सुख आहे अशी शंका जरी मनात राहिली तरी देखील आपला संपूर्ण विवेक नाहीसा होतो. या सर्व श्लोकांमधून आणि ओव्यांमधून भगवंतांनी आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यांची विषय सुखाची वासना निशेषपणे सुटलेली आहे व ज्यांची इंद्रिये सर्वस्वी स्वाधीन झाली, किंवा जो इंद्रियांच्या कधीच स्वाधीन होऊन वागत नाही, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय, हे सांगितलेले आहे. पुढे थोडी देखील विषय सुखाची वासना राहिली तर परमार्थ प्राप्तीत कसा दुरावा निर्माण होतो, परमार्थ मार्ग कसा आपल्यापासून दुरावतो, आपण त्यापासून कसं परावृत्त होतो, त्यापासून आपण कसं दूर दूर जातो, हे पुढे भगवंतांनी आणि ज्ञानदेवांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ध्यायतो विषयान् पूसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामक्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयात सुख आहे असे मनाला जोपर्यंत वाटत राहते तोपर्यंत मन हे विषयाचे ध्यान करत असते. विषयाच्या ध्यानाने विषयाशी संबंध येतो आणि विषय संगाने विषय भोगाची वासना ही उत्पन्न होते. त्या वासनेपासून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधाने काय होतं तर मनाचा विवेक नाहीसा होतो आणि विवेक जर नाहीसा झाला तर माझ्या गोपाल कृष्ण भगवान की जय. विवेक जर नाहीसा झाला तर माझी स्मृती राहत नाही, म्हणजेच परमेश्वराचा विसर पडतो आणि परमेश्वराचा विसर पडला की असं समज की बुद्धीचाच नाश होतो आणि मग बुद्धिनाशापासून मरणाची प्राप्ती होते, मरण येते. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा ही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे.
संमोह झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणी असी मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजे सकळ तेच बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे म्हणोनी ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोशके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन दिवसीत पावे अर्जुना विषयांचे स्मरण जर मनात राहिले तरी देखील निसंग झालेल्या पुरुषालाही विषयांचा संग होतो आणि विषयांचा संग झाला की तो विषय भोगण्याची इच्छा उत्पन्न करतच असतो ज्या ठिकाणी विषयाची वासना उत्पन्न झाली मग त्या ठिकाणी त्या वासनेसोबत क्रोध ही आपोआप येतो आणि क्रोधामुळे बुद्धी ही अविवेक संपन्न होते बुद्धी अविवेकी झाली की ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्यात दिवा तेवत राहत नाही त्याप्रमाणे आत्मस्मृती राहत नाही ज्याप्रमाणे सूर्यास्त होऊन अंधकार झाला असता सूर्याचं जे तेज आहे ते लोपले जाते त्याप्रमाणेच विवेक आणि स्मृती नाहीशी झालेल्या प्राण्यांची अवस्था केवळ अविवेक संपन्न अशी होत असते मग केवळ गडद अंधकारच असतो त्यामुळे प्राण्याला काहीही कळत नाही त्याचे सर्वच्या सर्व ज्ञान नष्ट होते व आत हृदयामध्ये बुद्धी ही अति व्याकुळ म्हणजे सारासार विचाररहित होऊन भ्रमिष्ट अशी होते आणि तो विषय सुखाकरता कासावीस होतो ज्याप्रमाणे जन्मांधाला प्राण घेऊन पळण्याचा प्रसंग आला असता तो दीन होऊन सैरावैरा धावतो त्याप्रमाणे अर्जुना बुद्धी ही भ्रमिष्ट होऊन सैरावैरा धावते याप्रमाणे बुद्धी भ्रंश झाला असता बुद्धीला काहीच सुचत नाही व सर्व ज्ञान नष्ट होते जीव चैतन्य शरीराला सोडून गेल्यानंतर जशी देहाची स्थिती होते तशीच दशा पुरुषाच्या बुद्धीचा नाश झाला असता होत असते म्हणून अर्जुना ऐक जशी विस्तवाची ठिणगी लाकडाला लागली रे लागली व तो अग्नी जर धडाडून पेटला तर तो त्रिभुवनालाही व्यापतो तसेच मनात विषयांचे क्वचित सूक्ष्म जरी ध्यान जरी असले तरी पुरुषांचे एवढे पतन होते या श्लोकांनी व ओळ्यांनी श्रीकृष्ण भगवंतांनी व ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितले ते असे की मनात विषय सुखाची गोडी ही यत्किंचित जरी असली तरी मनुष्याचा आत्मविवेक हा जास्त टिकत नाही विषय सुखाची गोडी ही जोपर्यंत विषय खरे वाटतात तोपर्यंत नाहीशी होणे शक्य नाही व पतनही त्याचे चुकत नाही कारण का बरं तर विषय खरे वाटतात म्हणून
आत्मविवेकाने विषयांचे अस्तित्व खरे नसून काल्पनिक आहे हेच अंतःकरणामध्ये बाणले पाहिजे. तेव्हाच तो पुरुष स्थितप्रज्ञ होऊ शकतो. रागद्वेषे वियुक्तेस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. जो मनुष्य राग द्वेष रहित व स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषय भोगतो व ज्याचे अंतःकरण त्यांचे इच्छेप्रमाणे वागते तो सदा सुखी असतो. मनोनी विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि कही एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रियांविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्याकाशगतू रश्मी करी जगाते स्पर्शतू तरी संग दोषे काय लिंपतू तेथे चेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेसी निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊनी असे. तरी विषयांतूही काही आपण पे पाचुनी नाही मग विषय कवन काही बाधितील कवना. जरी उदके उदकी बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आपलवीजे परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळ होऊनी असे निखळ तयाची प्रज्ञा अचल निभ्रांत मानी. म्हणून अर्जुना आपल्या मनातून विषयांचे अस्तित्व निशेष नाहीसे झाले पाहिजे. विषयाचे मनाने मानलेले काल्पनिक अस्तित्व जोपर्यंत चित्तातून नाहीसे होत नाही की विषयाची आवड नावड किंवा रागद्वेष स्वभावताच नाहीसे होत असतात. अर्जुना येथे अनेक एक गोष्ट सांगण्याजोगी आहे. विषयाचे मनाने मानलेले काल्पनिक अस्तित्व चित्तातून नाहीसे झाले की मग विषयाविषयीची आवड नावड किंवा राग द्वेष स्वभावताच नाहीसे होतात. अर्जुना येथे अनेक एक गोष्ट सांगण्याजोगी आहे. हे रागद्वेष जर नाहीसे झाले तर विषयामध्ये राहून विषयाशी केलेली क्रीडा पुरुषाला बाधक होत नाही. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य असतो व आपल्या किरणरूपी हाताने सर्व जगातील पदार्थ मात्रास स्पर्श करतो तरी त्याला पदार्थांचा संग होतो काय, आहे की नाही? त्याप्रमाणेच आत्मसुखाशी एकत्र होऊन इंद्रियांच्या विषयाचे ठिकाणी जो उदासीन असतो व काम क्रोध रहित होऊन असतो त्याला विषयातही आपल्या वाचून काही दुसरी वस्तू कधी दिसत नसते. विषयातही तो आपल्यालाच पाहतो. मग तेथे विषय कुठले आले व ते बाधतील तरी कोणाला? जर पाण्यातच पाणी बुडेल किंवा अग्नीनेच जर अग्नी पोळला तर सर्वत्र आत्मस्वरूप पाहणारा पूर्ण ज्ञानी पुरुष विषयांच्या संगानेच बुडविला जाईल. याप्रमाणे जो सर्वत्र आपणच होऊन राहतो आणि आपल्यालाच पाहतो त्याची बुद्धी स्थिर झाली हे पक्के समज. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.